करत आहोत सामनावीराचा पुरस्कार देऊन. मधुकरजी सातवी यांना विनंती असेल आपण सामनावीराची जी ट्रॉफी आहे ती अजय या खेळाडूला सन्मानित करायचे. खूप चांगला खेळ या मॅचमध्ये राहिला, मॅचचा हिरो राहिला. या खेळाडूचा मात्र या मॅचमध्ये डबल रोल राहिला, तो अजय ठरला या मॅचचा सामनावीराचा पुरस्कारता. सामनावीराची ट्रॉफी प्रदान करत आहोत आपण व्यासपीठावर. अजय तुला पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर पुढील मॅचला होईल सुरुवात. जय हनुमान भरेच्या विपक्षात आई संतोषी माता अनगाव. जशी पहिल्या इनिंगला सुरुवात होईल आमचे ज्येष्ठ समालोचक जोडले जातील कॉम्बॉक्समध्ये. भगवानजी लकडे सर, धन्यवाद. धन्यवाद सुनील पाटील. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. दोन संघामध्ये एक मोठी लढत पाहाव्यास मिळणारे भरे आणि त्यांच्या विपक्षामध्ये असणारे आई संतोषी माता अनगाव. एक मोठा संघ आहे. अनगाव म्हटलं तर निश्चितच करून एक मोठं नाव क्रिकेटमध्ये नावारूपाला आलेलं बऱ्याच वर्षापासून आपण बघतोय. त्यानंतर दुसऱ्या फेरीतील लढत होणारे पॉवर शेलार बी आणि RCC पहारे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की चालू सामन्यातील पहिली बारी संपल्यानंतर आपण लगेचच टॉससाठी हजर राहायचं आहे. पॉवर शेलार आणि RCC पहारे हे दोन संघ असतील आणि दोन्ही संघांपर्यंत जर माझा आवाज पोहोचला असेल तर आपण पहिली बारी संपल्यानंतर लगेचच टॉस बॉक्समध्ये नाणेफेकीसाठी हजर राहायचं आहे. तर भरे संघाच्या संघनायकाने प्रथम नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जय संतोषी माता अनगाव संघाचे दोन सलामीचे फलंदाज जितेंद्र आणि विपुल अशी मैदानात जोडी सज्ज झालेली ठाकलेली आहे. सलामीचा गोलंदाज असणार आहे भरे संघाकडनं रोहित जितेंद्र आहे ना, त्याने जर चौकार किंवा षटकार यावेळेस रोहित यांनी टाकला चेंडू ऑफस्टमच्या थोडासा बाहेर आहे. कट करण्याचा प्रयत्न फसतो आणि चेंडू मात्र ऑफस्टमच्या खूपच बाहेर निघून जातो. याची दखल घेत आहेत पंच आणि वाईट चेंडू होतो. वाईट चेंडूनेसी एका एक्स्ट्रा धावेनेसी जय संतोषी माता अनगाव संघाची खातं खोललं जाते. जितेंद्र याला तर जितेंद्रसाठी सुवर्ण संधी असेल. चौकाराची हॅट्रिक किंवा षटकाराची हॅट्रिक केली तर मात्र ललित मडवी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज. यावेळेस काय एकदम खराब चेंडू आहे, बुमर चेंडू आहे, नो चेंडू होतोय आणि पुन्हा एकदा एका एक्स्ट्रा धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये आणि धावसंख्या जय संतोषी माता अनगाव संघाची वाढली जाते 1 बिनबाद 2. पहिला चेंडू वाईट टाकला, दुसरा चेंडू नो टाकला. याचा अर्थ 2 अवांतर धावा, 2 बोनस अवांतर धावांशी अनगाव संघाचं खातं खोललं जाते. रोहित पुन्हा एकदा ललितसाठी, जितेंद्रसाठी हवेत चेंडू भिरकावून दिलेला आहे, मात्र फीटचा चेंडू असणार आहे हा आणि यावेळेस पहिली धाव अतिशय वेगात घेतलेली आहे. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. 2 धावेची संघाची धाव सलग पुढे सरकला जातोय 4 या आकड्यावर. बिनबाद 4. झेल सुरेख टिपला होता मात्र फीटचा चेंडू होता. रोहित पुन्हा एकदा जितेंद्रसाठी, जितेंद्र रिव्हर्स स्वीपसाठी निघालेत आणि सफल सुद्धा झाले. फलंदाजांनी चित्त्याच्या चपलाईने 3 धावा पूर्ण केल्या आहेत आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 3 धावांची संघाची धावफलक पुढे सरकला जातो. जय संतोषी माता अनगाव संघाची धावसंख्या वाढते बिनबाद 7. धावसंख्या बरोबर वाढते मात्र गोलंदाजाला काहीतरी चांगल्या प्रकारे गोलंदाजी करावी लागणार आहे. चांगल्या दिशावर गोलंदाज चेंडूपैकी करावे लागणार आहे. आपली गतीवर सुद्धा ध्यान द्यावं लागणार आहे आणि धावसंख्येला आला घालावा लागणार आहे. यानंतर आता मात्र विपुल चेंडूपैकीसाठी सज्ज होतोय.
यावेळेस गुडल्या स्पॉटवर टाकला चेंडू, छान चेंडू आहे. फॉलोथ्रू मध्ये जर चेंडू अडवला असता तर मात्र कुठल्याही प्रकारे धाव मिळाली नसती. मात्र थोडंसं गलिच्छ क्षेत्ररक्षण झालं गोलंदाजांकडनं. चेंडू मात्र अडवला गेला नाही आणि फलस्वरूप प्रतिस्पर्धी पक्षाच्या खात्यामध्ये एक धाव भाल होते. एक धाव पळून काढतायत विपुल आणि त्याचे साथी फलंदाज जितेंद्र. एक निशी धाव फलक पुढे सरकला जातोय. बिनबाद 8. जितेंद्र पुन्हा एकदा रोहित पुन्हा एकदा जितेंद्रसाठी राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय रोहित. छान चेंडू आहे आणि चेंडूला तितक्याच सपायाने कट करण्यात आलाय. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. जमिनीला घासत पुसत हसत चेंडू निघून जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चांगला स्ट्रोक होता आणि नियंत्रित स्ट्रोक होता. खाली क्षेत्र बघितलं आणि खाली चेंडूला नुसता ढकलून दिला. थर्डमॅन क्षेत्रामध्ये सीमारेषेच्या बाहेर 4 धावांची संघाची धावसंख्या भरभर वाढते. बिनबाद 12. पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि पहिलं षटक मार्गस्थ असताना म्हटलं तर 12 धावसंख्या निश्चितच करून एक चांगली धावसंख्या आहे. चांगलं फाउंडेशन आहे. मजबूत स्थिती आहे अनगाव संघाची. हा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या अंगाला चाटून जातोय. वरच्या अंगाला जाऊन यष्ट्यांच्या मागे विसावतोय. फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का बसतोय जय संतोषी माता अनगाव संघाला 12 या धावसंख्येवर जितेंद्र यांच्या रूपात. नवीन फलंदाज मैदानात मध्ये सज्ज होताना आपण पाहतोय नितीन. क्षेत्ररक्षकाची पाहणी करताना नितीन आणि लगेचच पाहणी केल्यानंतर क्षेत्ररक्षकाची सज्ज होतोय फलंदाजी करण्यासाठी गोलंदाज रोहित समोर. शॉट टाकलेला चेंडूला कव्हरच्या दिशेने ढकलून दिलाय. कव्हरचे क्षेत्ररक्षण चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतायत. चेंडू अडवला जातोय. दरम्यान दोन्ही फलंदाजांनी एक धाव पूर्ण केली. जी एका धावेची संभावना होती ती सहजगत्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 1 धावफलक पुढे सरकला जातोय 13 या अंकावर. 1-13 जय संतोषी माता अनगाव संघाची स्थिती. षटक पूर्ण झालेलं आहे आणि बरोबर षटक पूर्ण झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 1-13. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. एक मात्र विकेट जरूर त्यांची आऊट झाली असली तरी 13 धावा जर म्हटल्या पहिल्या षटकामध्ये एक मजबूत स्थिती आहे त्यांची. उर्वरित 2 षटकांमध्ये आणखी काही धावा वाढवून एक मजबूत स्थितीमध्ये जाण्याचा प्रयत्न असेल अनगाव संघाचा. त्या उलट कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न भरासंघ करणार आहे. गोलंदाजी चांगल्या प्रकारे करावी लागणार आहे गोलंदाजांना. गोलंदाजी करताना गोलंदाजांना आपली दिशा आणि गतीवर ध्यान द्यावं लागणार आहे आणि जास्तीत करून गोंडे स्पॉटवर जास्तीत जास्त चेंडू फेकावे लागतील. गोंडे स्पॉटवर जर पडलेले चेंडू निश्चितच करून फलंदाजाला फटके मारण्यासाठी थोडेसे भोंबेरी उरते. फलंदाजांची कठीण परीक्षा होते आणि त्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागणार आहे. अन्यथा अनगावकडे चांगले फलंदाज आहेत. एखादा खराब चेंडू जर मिळाला आणि त्याची प्रतीक्षा अनगावचे खेळाडू करतायत खराब चेंडूची आणि खराब चेंडू मिळाला तर निश्चितच करून ते मोठा फटका त्याच्यावर मारतील आणि मोठी धावसंख्या उभारण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. यावेळेस नितीन आणि सुमित नवीन गोलंदाज. नितीनसाठी चांगला चेंडू आहे. अप्रतिम चेंडू आहे. फसवा चेंडू आहे. गंडवा चेंडू आहे. सरळ निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. जर चित्र बघितलं तर चेंडू थोडासा लो राहिला आणि नितीनची बॅट मात्र वरच्या अंगाने फिरून गेली हवेत. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्याही प्रकारे संपर्क झाला नाही, मिलन झाला नाही आणि पहिला चेंडू डॉट टाकण्यामध्ये यश येतो सुमित याला. पहिला चेंडू डॉट झालाय भरा टीमच्या बारीकडनं. तोच सुमित पुन्हा एकदा नितीनसाठी.
यावेळेस पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू, पुन्हा एकदा फसवा चेंडू. यावेळेस चकलेत पुन्हा एकदा नितीन, फसलेत आणि चेंडू मात्र यष्ट्यांच्या मागे जाऊन विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यष्ट्यांच्या मागे उभा असलेला त्यांचा यष्ट्यांच्या मागे विकेट किपर अभिजित आहे, चांगला जुना जाणता अनुभवी त्यांचा खेळाडू भरा संघाचा. यावेळेस सुमित पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट नितीनसाठी. यावेळेस पुन्हा एकदा बाल वाचलेत की चेंडूने बॅटची कडा नाही घेतली, अन्यथा विकेट कीपर कॅच करण्यासाठी दीवार की तरह मजबूत थे विकेट के पीछे. एक के बाद एक 3 गेंदे डॉट हो चुकी हैं. थोड़े से हताश हुए हैं, थोड़े से निराश हुए हैं उनके चाहने वाले और खुद नितीन भी. सुमित पुन्हा एकदा आपल्या धावपट्टीवर सज्ज होताना एका पाठोपाठ एक 3 चेंडू त्यांनी डॉट टाकलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आपल्या गोलंदाजाने दिल्या होत्या, मात्र सुमित यावेळेस पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू आणि अशा प्रकारे फलंदाज धावबाद. जर बघितलं तर 13 धावा कुठून काढल्यानंतर एक मजबूत स्थितीमध्ये गेलेला अनगाव संघ आता मात्र भोरा संघाच्या गोलंदाजाने सामन्यामध्ये पूर्णपणे पकड बसवलेले आहे, वापसी केलेली आहे. कारण 4 चेंडू त्यांनी लागोपाठ डॉट टाकलेले आहेत. अप्रतिम गोलंदाजी करतोय. आता मात्र फलंदाज असणार आहे निलेश. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, ब्लॉक होलमध्ये टाकला चेंडू, मात्र ह्यावेळेस एक धाव तर मिळणार आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही, कारण क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं होतंय. एकच धावेवर समाधान मारतो निलेश. एका धावेने भर पडते संघाच्या खात्यामध्ये. 1 बाद 14. आता मात्र फलंदाजी करण्यासाठी विपुल ला संधी मिळते. बराच काल नॉन स्ट्रायकरवर उभा असलेला विपुल सलामीचा फलंदाज आहे. शेवटचा चेंडू त्याला खेळण्याची संधी आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. छान चेंडू आहे, गुडले स्पॉट पर ब्लॉक होलमध्ये टाकला चेंडू. यावेळेस मिड ऑफ क्षेत्रामध्ये, मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातो. मिडॉनचं क्षेत्ररक्षण चेंडू अडवला जातो त्यांच्या मार्फत. मात्र 1 धाव पूर्ण होते अनगाव संघाच्या खात्यामध्ये. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 1 बाद 15. बरोबर 2 धावा त्यांनी फक्त दिल्या आहेत पशुपती संघाच्या खात्यामध्ये आणि एक रनआउटच्या तोफ्यावर एक विकेट सुद्धा प्राप्त केले आपल्या संघाच्या खात्यामध्ये. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, प्रेक्षणीय गोलंदाजी आणि सामन्याला हुलकावणी देणारी गोलंदाजी म्हणावी लागेल. कारण अक्षरशः त्यांनी बांधून ठेवलाय अनगाव संघाच्या फलंदाजांना आणि प्रतिस्पर्धी संघाच्या ज्या धावसंख्येवर त्यांनी आला घालण्यामध्ये विपुलला मात्र यश आले. यावेळेस आता तिसरा गोलंदाज कोण येतोय याच्याकडे सर्वांच्या लक्षात नजरा लागलेल्या दिसतात. भरा संघाकडनं नवीन षटक घेऊन येतोय शेवटचा आणि अंतिम गोलंदाज असणार आहे निखिलच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे आणि निखिल समोर फलंदाज असणार आहे विपुल. 2 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1 बाद 15. मी थोडीशी संधी मिळते आणि आपल्यापर्यंत माझा आवाज पोहोचवतो. पॉवर शिलार बी आणि आरसीसी पहारे दोन्ही संघांनी टॉस बॉक्सकडे वळायचं आहे. यावेळेस चांगला चेंडू आहे, मात्र तितका चांगला फटका आहे. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेला. लॉंग ऑटचं क्षेत्ररक्षण चेंडू अडवतो. चेंडू फेकी होते. दरम्यान दोन्ही फलंदाजांनी चित्त्याच्या चपलाईने 2 धावा पूर्ण केल्या आहेत आपल्या संघाच्या खात्यामध्ये आणि 2 धावांशी जय संतोषी माता अनगाव संघाची धावसंख्या वाढली जाते 1 बाद 17. निखिल पुन्हा एकदा यावेळेस फुल टॉस चेंडू हवेत भिरकावून देण्यात आलेले.
संख्या आहे 2-17 जय संतोषी माता अनगाव संघाची. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करतोय प्रफुल्ल, एक सफल गोलंदाज विपुल याचा सामना करण्यासाठी. यावेळेस ब्लॉक होलमध्ये टाकला, छान चेंडू आहे, दाद मागण्यात येते, मात्र धावेसाठी सरसावलेत दोन्ही फलंदाज आणि एक धाव पूर्ण केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, घातकी प्रयत्न आहे आणि घातकी प्रयत्नामध्ये आपली विकेट गमावली आहे. आत्महत्या केली अशी म्हटली तरी काय वागवं ठरणार नाही, कारण क्रिकेटमध्ये धावबाद होणारा फलंदाज हा आत्महत्याच करतो असं म्हटलं जाते, कारण स्वतःहून धावबाद होतो तो. तिसरी विकेटचे पतन होते. 17 या धावसंख्येवर संतोषी माता अनगाव संघाची. सॉरी 4 आलेला आहे. यावेळेस गोलंदाज पुन्हा एकदा प्रफुल्लसाठी चांगला चेंडू होता, अप्रतिम चेंडू होता, यष्ट्यांच्या मागे सरळ निघून जातो, डॉट चेंडू होतोय, निर्धाव चेंडू होतोय. अनगाव संघाला अक्षरशः बांधून ठेवलंय, धावांसाठी रखडतो अनगाव संघ आणि याचं सारं श्रेय जाते मात्र शेवटच्या 2 गोलंदाजांना. यावेळेस निखिल पुन्हा एकदा तयार होतोय चेंडूफेकीसाठी. शेवटचा गोलंदाज आहे हा भरा संघाचा. यावेळेस अप्रतिम चेंडू, टप्पा पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आलेला स्विंग झालेला चेंडू, पूर्णपणे चुकलेले फलंदाज या चेंडूवर आणि चेंडू पुन्हा एकदा डॉट होताना दिसतोय. अक्षरशः अनगाव संघाला नाचवत आहेत गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या तालावर, भारावर. धावसंख्या झालेली आहे 17, 4-17. यावेळेस पुन्हा एकदा निखिल, यावेळेस पुन्हा एकदा डॉट चेंडू होतोय, अप्रतिम चेंडू आहे, फसवा चेंडू आहे, गंडवा होते. धाव संख्या आहे फक्त आणि फक्त 4-17. 18 धावांचं लक्ष्य असणारे भरा संघासमोर. चला बोलूया टॉस बॉक्स कडे. पॉवर सेलार आणि RCC पहारे. सुनील पाटील सरांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स कडे बोलायचं आणि 2 संघामध्ये नाणेफेकी करून घ्यायची आहे. पॉवर शेलार बी आणि RCC पहारे. धन्यवाद भगवानजी लकडे सर. तर आपण टॉस करणार आहोत टॉस बॉक्समध्ये. RCC पहारेच्या विरोधात पॉवर शेलार बी असा सामना असेल. दिनेशजी डांबरेजींना मी विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना RCC पहारे विपक्षात पॉवर शेलार बी. नाण्याची पहिली बाजू आई गावदेवी चषक तर नाण्याची दुसरी बाजू योग क्रिएशन. दिनेशजी डांबरे यांच्या शुभ हस्ते केला जातो टॉस. पॉवर शेलारकडून कॉल दिला जातो योग क्रिएशनचा कॉल. तर नाणेफेक जिंकली पॉवर. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. तिथे दुसऱ्या सत्राला होती सुरुवात. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं असेल 17 धाबा फलकावर जोडण्यात यश आलंय. आई संतोषी माता अनगाव टीम आपण पाहिली प्रथम फलंदाजी करत असताना. तर मात्र 18 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता. एक साधं सोपं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. टीम जय हनुमान भरे
टीम समोर हे लक्ष असेल. तर पहिल्या इनिंगचा आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी राहिली. रोहितने जरूर पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या, मात्र सुमित आणि निखिलनं मात्र अप्रतिम गोलंदाजी राहिली. सुमितनं दुसऱ्या षटकात आलं, 2 धावा देऊन 1 विकेट मिळवला आणि निखिलने मात्र तिसऱ्या षटकात अंतिम षटकात 2 धावा देऊन 2 विकेट्स मिळवल्या आणि 17 धावापर्यंत फक्त मजल मारता आली आई संतोष माता अनगाव टीमला. आणि आता मात्र लक्ष 18 धाब्यांचा असेल. अभि पाटील नॉन स्ट्राईक एंडला, तर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय रोहन. तर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय रोहन भोईर. या हंगामातली पहिलं अर्धशतक त्याच्या नावावर आहे. तोच बॅटर मात्र स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडला अभि पाटील अनुभवी बॅटर. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय दीपेश. 18 धाबांचं लक्ष दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. दुसऱ्या सत्राला होती सुरुवात. पंचांचा इशारा आला गेम ऑनचा. यावेळेस शॉर्ट टर्न डिझाईन मध्ये चेंडू जातोय. बॅटची कडा घेऊन मात्र एक सिंगल इथे मात्र फलकावर जोडली जाते. पहिली धाव श्री गणेश होतोय जय हनुमान भरे टीमचा. 18 धावांचं मापक लक्ष पाहायला मिळतं या मॅच मध्ये. एकंदरीत आपण पाहिलं तर 3 दिवसामध्ये फलंदाजांना पूरक ठरली होती खेळपट्टी, मात्र आजच्या दिवसामध्ये गोलंदाज मात्र कारनामा चांगल्या पद्धतीने करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. वातावरण सुद्धा दमट झालंय, त्या कारणास्तव पूरक ठरली ही खेळ. सुनील पाटील सर, भरा संघाला सुनील चौधरी यांच्याकडनं मोठ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. भरा संघाला सुनीलजी चौधरी शेलारपाडा यांच्याकडनं मोठ्या मोठ्या शुभेच्छा आल्या. खूप खूप शुभेच्छा आल्या. धन्यवाद. गोलंदाज दीपेशचा पुढील चेंडू चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. अलॉन द कार्पेट लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 धावेकरिता धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचेल 2 अंकावर. सिमेंटची विकेट आहे, परंतु गोलंदाज मात्र आपला चांगलं प्रात्यक्षिक दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सकाळच्या सत्रापासून पाहायला मिळत आहेत. च्या पद्धतीनं पाहिलं तर या 3 दिवसामध्ये फलंदाजाचा दबदबा राहिला होता आणि आजचा दिवस आतापर्यंत गोलंदाजच्या नावावर राहिलाय. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं सर अजयनी कमालीची गोलंदाजी केली होती. यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला स्ट्रोक केला गेला. अलॉन द कार्पेट स्ट्रोक खेळला गेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते. स्ट्राईक एंडकडून अभि पाटीलला नाकारलं गेलं. 1च धावेवर इथे मात्र समाधान मानावं लागलं. 1 धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 3 या अंकावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. साधा आणि सोपं समीकरण आहे. अनुभवी बॅटर आपण पाहतोय अभि पाटील स्ट्राईक एंडला. खूप चांगला अनुभव या बॅटरकडे आहे आणि त्याच पद्धतीची बॅटिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये सिंगलने मात्र धावसंख्येचा पाठलाग केला जातोय. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळला गेलाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून चाललाय स्पर्लेग क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर. हा येईल अभि पाटीलचा वार. पहिला चौकार.
पॉवर शेलार बी आपला डिसिजन कळवायचं आहे. हॅलो. सुनील पाटील सर, याचाच अर्थ कॅप्टन्सला थोडंसं व्हॅल्यू धावपलकावर धाबा पाहतोय 9. गोलंदाज आपण पाहतोय जय. हा निम्मा पल्ला गाठला गेला. 18 धाबांचं लक्ष असताना 9 धाबा पहिल्या षटकामध्ये खर्च केला दीपेशने. आता मात्र 9 धाब्यांची आवश्यकता. जय हा गोलंदाज दुसऱ्या षटकाकरिता प्रयत्न करावे लागतील या गोलंदाजाला. यावेळेस पाहावे लागेल क्या पद्धतीचा निर्णय पंचांच्या माध्यमातून आहे. व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचेल दुहेरी अंकामध्ये 10. आता मात्र 8 धाब्यांची आवश्यकता. उर्वरित चेंडूंचा आपण विचार केला तर 12. यावेळेस ऑन साईडला लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. चुकी घडली. 1-2 का 4. चेंडू निघून जाईल सीमा पार. चौकार. त्याच्या मदतीनं धावफलक 14 अंकावर जाऊन पोहोचलाय. आता मात्र 4 धाब्यांची आवश्यकता आहे विजयाकरिता. जे हनुमान भरे टीमला. यावेळेस कोलवा टप्प्याचा चेंडू होता. चांगल्या पद्धतीचा राहिला. कुठली धाव या चेंडूवर आली नाही आहे. आणि पॉवर शेलार बीने नाणेफेक जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. RCC पारे आपण सुद्धा राहायचे. 4 धाब्यांची आवश्यकता आहे विजयाकरिता. जे हनुमान भरे. यावेळेस फुलटॉस होता. जोरदार अपील पाहायला मिळाली. लीग पॅचच्या स्वरूपात इथे एक धाव फलकावर जोडली जाईल. एके धाब्याने धावफलक 15 अंकावर जाऊन पोहोचलाय. हे सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीने ह्या धावांचा पाठलाग केला जातोय. अभि पाटील आणि रोहन भोईर. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा येईल व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 16. तर मात्र 2 धाब्यांची आवश्यकता. एखादा मोठा फटका खेल कल्लास. यावेळेस अप्रतिम चेंडू राहिला गोलंदाजाचा. जय हा गोलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये.